नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता प्रियाची जबरदस्त अशी आता वाट लागणार आहे. तर आत्तापर्यंत प्रियाने ज्या पद्धतीने सगळ्यांना त्रास दिलाय ना प्रेक्षकांनो, नियतीने आता त्याची शिक्षा लवकरच प्रियाला दिलेली असते. तिने इथे आता तिला माहिती आहे की सायली रविराज काका आणि प्रतिमाची मुलगी आहे, पण तरीसुद्धा ती त्यांची मुलगी आहे अशी म्हणून ती सगळ्यांच्या समोर खूपच जास्त तोऱ्यात वागते. म्हणजे प्रियाचा सुभेदार किल्लेदार मधुभाऊ कुणाशीही काडी मात्र संबंध नाही आहे, तरीसुद्धा प्रत्येक घराची मालकीण असल्यासारखं वागते. पण प्रेक्षकांनो, नियतीने आता तिला चांगला धडा शिकवायचं ठरवलेलं असतं. इथे प्रियाची लायकी काय आहे ना, ती आता नियतीने तिला दाखवून दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने स्वतःच्या पायावरती कशा पद्धतीने धोंडा पाडून घेतलाय ते आपण बघणार आहोत. तर इथे घरामध्ये तिने कामवाली बाई आणलेली आहे आणि ती दुसरी तिसरी कुणी नसून ती तिची स्वतःची आई आहे. हे आता सत्य मधुभाऊंनी सायली आणि अर्जुनला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे सुभेदारांच्या घरी प्रियाने जी नवीन मोलकरीण म्हणजे कामवाली बाई आणलेली आहे, ती दुसरी तिसरी कुणी नसून ती आता प्रियाची आई आहे. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता स्वतःच्या आईलाच कामवाली बनवून आणल्यानंतर प्रियाने स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतलेला असतो. आणि हे सत्य आता मधुभाऊंना माहिती असतं. मधुभाऊंनी त्या आता बाईला बघितल्यानंतर एका क्षणात ओळखलेलं असतं की हीच ती व्यक्ती आहे जी प्रियाला माझ्या आश्रमामध्ये सोडून गेली होती. या सत्याचा उलगडा आता मधुभाऊंनी सायली अर्जुन समोर करत खूप मोठा धमाका केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता विमल असताना देखील प्रियाने नवीन कामवाली बाई सुभेदारांच्या घरामध्ये का आणलेली असते, यामागचं नेमकं कारण काय आहे आपण सविस्तरपणे आता बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे विमल घरातली कामं करत असते, दिवसभर राबत असते. ती आता बाहेरचं अंगण साफ करत असताना इथे आता विमलची कंबर दुखायला लागते. विमलला खूपच जास्त त्रास होत असतो. सायली तिथे तुळशीची पूजा करत असताना सायलीचं लक्ष जातं. ती म्हणत असते, विमलताई तुम्हाला त्रास होतोय का, बरं वाटत नाही आहे तुम्हाला? तेव्हा विमल म्हणत असते, हो सायलीताई, माझी कंबर ठणकते, काय एवढी कंबर दुखते कळत नाही, पण काही हरकत नाही, मी कामं उरकते. तेव्हा सायली म्हणत असते, विमलताई हे काय बोलताय तुम्ही? अहो कालपासून तुम्हाला बरं वाटत नाही आहे, ते इकडे द्या बरं झाडू. तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता जा आणि आराम करा बरं. आधी गरमागरम चहा घ्या आणि मग तुमच्या खोलीत जाऊन आराम करा. तेव्हा विमल म्हणत असते, सायलीताई नको, मी कामं उरकते आणि मग जाऊन हवं तर आराम करते. तेव्हा सायली म्हणत असते, विमलताई तुम्ही ऐकणार नाही का माझं? तेव्हा विमल म्हणत असते, सायलीताई तुम्ही खरंच कोण आहात, या घराच्या मालकीनबाई की माझ्या बहीण आहात? तेव्हा सायली म्हणते की बहीण म्हणताय आणि परकही करताय का? तेव्हा इथे सायलीने विमलला आराम करायला सांगितलेला असतो. त्यानंतर घरातली सगळी कामं सायलीने केलेली असतात. पण आता सायलीला इथे अर्जुनबरोबर कामानिमित्त बाहेरसुद्धा जावं लागत असतं. तेव्हा तिची खूपच जास्त इथे आता दमछाक होत असते. त्यानंतर सायली विमलला जाऊन बघते तर विमलला खूप जास्त ताप आलेला असतो. तेव्हा इथे सायली आता घरामध्ये सर्वांसमोर विमलचा विषय काढते. सायली म्हणत असते की विमलताईंची तब्येत ठीक नाही आहे, त्यांना आरामाची गरज आहे. त्या सुट्ट्यासुद्धा घेत नाही आणि अजिबात आराम करत नाही. आपल्या इथे राहतात म्हणून त्यांना आराम करायला नको का? माझं असं म्हणणं आहे पूर्णाजी की आपण विमलताईला थोड्या दिवसांची सुट्टी दिली तर त्यांना थोडे दिवस आराम करू देत. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, हो नक्की विमल, तू सुट्टी घे बरं, 8 दिवस तू जरा आराम कर. विमल म्हणत असते, नाही नको नको, 8 दिवस कशाला, आता मी बरी आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते, विमलताई अजिबात नाही हां, सकाळी तुमची अवस्था मी बघितली. हे बघा अश्विन भाऊजी आता घरी आलेत ना, ते तुम्हाला चेक करतील आणि तुम्हाला गोळ्या औषधं देतील. ती तुम्ही गुपचूप घ्यायची आणि तुम्ही 8 दिवस आराम करायचा. पूर्णाजीने सांगितले ना? तेव्हा कल्पना म्हणत असते, विमल अगं किती करतेस तू, आमच्यासाठी खूप मेहनत घेतेस, आम्हाला कळत नाही का? पण याआधी कधी तू इतकी आजारी पडली नव्हतीस म्हणून सुट्ट्यांची गरज लागली नाही.
पण हे बघ, आता तू आराम करायचा, घरातल्या कामांची काळजी करू नको. आम्ही आहोत ना सगळेजण. आणि सुट्ट्यांचे तुझे पैसे वगैरे कट केले जाणार नाही, तू नको काळजी करू. सायली म्हणते, विमलताई आम्ही आहोत ना, आम्ही सगळी कामं करू. तेव्हा पूर्णाजी म्हणते, सायली, अर्जुनच्या बायकोला एकटीलासुद्धा सगळी कामं करायची काही गरज नाही आहे. कारण का सायलीला 2-3 वेळा चक्कर आलेली असते, तिची तब्येत ठीक नसते आणि तिला इथे अर्जुनला कामामध्ये मदतसुद्धा करायची असते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की आता विमलची तब्येत ठीक नाही आहे, विमलला आता थोडे दिवस आपण सुट्टी दिलेली आहे, त्याच्यामुळे घरातली कामं सगळ्यांनी वाटून घ्यायची. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अर्जुन, अश्विन आणि प्रताप, तुम्ही तिघांनी जरा स्वतःची कामं तरी स्वतः करा. तेव्हा इथे तिघेही तयार होतात. त्यानंतर इथे पूर्णाजीने सगळ्यांना सांगितलेलं असतं की स्वतःची कामं स्वतः करायची. आणि इथे विमल आता सुट्टीवरती आहे, तर सायली, तन्वी आणि कल्पना या तिघीजणी घरातली कामं करतील. तेव्हा इथे पूर्णाजीने खास करून आता प्रियाला सांगितलेलं असतं की तन्वी, किचनमध्ये आता स्वयंपाक करायचा, सायलीची मदत करायची. ती अर्जुनबरोबर कामानिमित्त बाहेर गेली तर तू दुपारचं जेवण करायचं, सायली येऊन रात्रीचं जेवण करेल, कळलं का तुला? तेव्हा इथे आता प्रियाकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो, कारण तिथे अश्विन बसलेला असतो आणि पूर्णाजीच्या म्हणण्याला सगळेजण किती रिस्पेक्ट करतात हे आता प्रियाला बरोबर माहिती असतं. तेव्हा इथे प्रिया सगळ्यांसमोर हो असं म्हणते. तेव्हा इथे आता अस्मिताने तोंडच वाकडं केलेलं असतं, कारण प्रियाच्या हातचा स्वयंपाक कोण खाणार असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, पूर्णाजीने सगळ्यांना कामं वाटून दिलेले असतात. नेहमीप्रमाणे सायली लवकर उठते, इथे आता झाडू वगैरे काढते, अंगण धुवून घेते, छान रांगोळी काढते, फ्रेश होऊन देवी आईची पूजा करते. तेव्हा इथे तुळशीची पूजासुद्धा झालेली असते. त्याचबरोबर इथे पूर्णाजीची कॉफी, त्याचबरोबर तिच्या गोळ्या, सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट. इथे आता ज्याला कॉफी पाहिजे त्याला कॉफी, ज्याला चहा हवा आहे त्याला चहा. इथे सायली आपली सकाळची कामं अगदी व्यवस्थितरित्या उरकून घेत असते. तेव्हा इथे आता ब्रेकफास्टची जबाबदारी ही तन्वीला दिलेली असते, म्हणजे प्रियाला. पण इथे प्रिया काही उठलेली नसते. सगळ्यांचा ब्रेकफास्ट इथे आता सायलीने तयार केलेला असतो. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की अर्जुनच्या बायकोने ब्रेकफास्ट केला ना, मी ही जबाबदारी तन्वीला दिली होती, कारण दुपारचा स्वयंपाक जास्त असतो, तो सायली करेल, त्याला फक्त थोडीशी मदत तुला करायची होती, म्हणून मी तुला सगळ्यांचा फक्त नाश्ता तयार करायला सांगितला होता. पण ही मुलगी अजून झोपून उठली नसेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सगळेजण जेव्हा ब्रेकफास्ट करायला बसतात तेव्हा इथे प्रिया मुद्दामून उशिरा उठलेली असते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, तन्वी अगं तुला काय सांगितलं होतं, सगळ्यांचा नाश्ता बनवायला सांगितलं होतं ना तुला. तेव्हा इथे प्रिया कारणं द्यायला लागते. प्रताप काका म्हणत असतात, अगं पण तन्वी तुला कळत नाही का, विमल सुट्टीवरती आहे, तोपर्यंत तरी घरातली कामं करत जा ना. ती सायली काय काय करणार, सकाळी उठल्यापासून तिची किती कामं असतात तुला माहिती तरी आहे का, त्यातलं एकसुद्धा काम तू नीट करू शकत नाही आहेस. तेव्हा इथे सायली म्हणत असते, बाबा असू द्या ना, तिने ब्रेकफास्ट नाही बनवलं आहे ना, मग आता मला यांच्याबरोबर ऑफिसला जायचं आहे, महत्त्वाचं काम आहे, दुपारचा स्वयंपाक प्रिया बनवेल, हो की नाही प्रिया. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता बाकीची कामं कल्पना बघत असते. याचं बिल देणं, त्याचं बिल देणं, पूर्णाजीची काळजी घेणं, तिच्या गोळ्या औषधं देणं, हे सगळं आता कल्पना बघत असते. त्यामुळे आता दुपारचा स्वयंपाक सायली म्हणालेली असते की प्रिया बनवेल. तेव्हा इथे प्रियाचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, ठीक आहे सायली तू जा, आता मधुभाऊंची केस आहे, त्याच्यामुळे अर्जुनची मदत तर तुला करायलाच हवी. तेव्हा सकाळचा नाश्ता, सकाळची तुझी सगळी कामं झाली आहेत ना, तू आता जाऊ शकतेस. तेव्हा इथे विमलला सायलीने नाश्ता वगैरे सगळं काही आता रूममध्येच नेऊन दिलेलं असतं आणि विमलला सांगितलेलं असतं की पोटभर नाश्ता करायचा, गोळ्या घ्यायच्या आणि फक्त आराम करायचा. हे 8 दिवस तुम्हाला भेटलेत, मस्त रेस्ट करायचा तुम्ही, अजिबात कामाची काळजी करायची नाही, सगळी कामं व्यवस्थित होत आहेत. तुमचीसुद्धा किंमत काही लोकांना कळू दे, तुम्ही नसल्यावरती कशी कामं करावी लागतात हे काही लोकांना कळायला हवं ना. तेव्हा इथे आता सायलीच्या बोलण्याचा इशारा प्रियाकडे असतो. तेव्हा इथे सायली म्हणते, विमलताई काळजी घ्या हां. आणि जाता जाता प्रियाला म्हणत असते, प्रिया वेळेवरती स्वयंपाक कर आणि पूर्णाजीला वेळेवरती जेवू दे, त्यांना गोळ्या घ्यायच्या असतात. तेव्हा इथे प्रियाला मनामध्ये तर खूपच जास्त राग आलेला असतो. आता किचन तिला सांभाळायचं असतं,
तिला असं वाटलं उशिरा उठले म्हणजे नाश्तासुद्धा सायली बनवेल आणि दुपारचा स्वयंपाकसुद्धा सायली बनवेल, पण सायली तसं काहीच करत नाही. आणि मग प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला स्वयंपाक करायला नको, घरातली कामं करायला नको, फक्त इथल्या बातम्या महिपतला पोचवायला हवंय. तेव्हा इथे प्रिया महिपतला फोन करते आणि म्हणत असते की सायली अर्जुन दोघेजणं आत्ताच घरातून बाहेर पडलेत, कुठेतरी महत्त्वाच्या कामाला जातोय असं म्हणालेत. तेव्हा इथे साक्षी आणि आता महिपत म्हणत असतात, अगं महत्त्वाच्या कामाला म्हणजे नक्की कुठे, काही पुरावा वगैरे शोधायला जात आहेत का? तेव्हा प्रिया म्हणते, ते आता मला कसं माहिती, मला काहीही माहिती नाही आहे. तेव्हा इथे प्रिया आपलं लावालावीचं काम करत असते आणि इथे आता सायलीला टेन्शन आलेलं असतं की प्रियाने स्वयंपाक केला असेल ना. तेव्हा इथे आता प्रिया स्वयंपाकाला लागते. कुठली वस्तू कुठे ठेवले हे सुद्धा तिला माहिती नसतं, कसा स्वयंपाक करू ते तिला काही कळत नसतं. इथे आता जेवण बनवता बनवता अगदी सगळ्यांना भूक लागलेली असते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, अगं तन्वी, झाला का स्वयंपाक, जेवण झालं की नाही? तेव्हा इथे प्रियाने आता सगळ्यांसाठी एकच पदार्थ बनवलेला असतो आणि तो म्हणजे खिचडी भात. आता खिचडी भात तिने बनवलेला असतो, तो सुद्धा इथे यूट्यूबवरती व्हिडिओज बघून. इथे तिने स्वयंपाकाची आता व्हिडिओ बघितलेली असते आणि त्यानंतर तिने तो स्वयंपाक तयार केलेला असतो आणि तो म्हणजे फक्त खिचडी भात. तेव्हा सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. कल्पना म्हणत असते, अगं काय हे तन्वी, इतका उशीर तू किचनमध्ये काम करतेस आणि बनून बनून काय बनवलंस तू, खिचडी भात? अगं खिचडी भात खायचं आहे का आपण फक्त आता सगळ्यांनी? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की आई, आता नेहमीच आपण सगळं चांगलं खातो ना. तेव्हा मी विचार केला की काहीतरी हलकं जेवण बनवूया, म्हणून मी खिचडी भात बनवला. तेव्हा इथे आता कल्पनाला खूप जास्त राग येतो. कल्पना म्हणते, पूर्णाजी थांबा, आणि ती लगेचच जाते. पूर्णाजीसाठी थोडं लोणचं आणते, पापड तळते, त्याचबरोबर थोडीशी पटकन भाजीसुद्धा करते. आणि त्याचबरोबर सायलीने इथे जे जे काही आता वरचे पदार्थ बनवून ठेवलेले असतात म्हणजे कोशिंबीर वगैरे, ते सुद्धा इथे आता कल्पनाने सगळ्यांसाठी घेतलेलं असतं. तर इथे सायली नसताना देखील सायलीने बनवलेल्या चटण्या, लोणची इथे आता उपयोगी पडलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सगळेजण पोटभर जेवतात, पण त्याचबरोबर सायलीने बनवलेलं हे जास्त सगळ्यांना आवडतं. प्रियाची खिचडी कोणच आता खायला मागत नसतं. सायलीने इथे अर्जुनसाठी डबा तयार करत असताना जी भाजी आणि पोळी बनवलेली असते ती तिने जास्तीची बनवलेली असते. त्यामुळे आता तेच सगळ्यांनी खाऊन आता सगळेजण उठलेले असतात. तेव्हा इथे प्रिया म्हणते, रोज रोज माझ्याच्याने काही स्वयंपाक होणार नाही, काहीतरी करायला हवं. तेव्हा प्रिया आता बाहेर जाते आणि एक कामवाली बाई शोधत असते. तेव्हा इथे तिला आता सविता भेटलेली असते. ती म्हणते, तुमचं नाव काय? तेव्हा सविता म्हणते की माझं नाव सविता आहे. प्रिया म्हणते, आमच्या घरी काम करायला याल का? जास्त काम नसणार आहे, फक्त तुम्हाला दुपारचं स्वयंपाक बनवायचं आहे, ते सुद्धा अगदी 5-6 माणसांचं. तेव्हा सविता म्हणते, येईन की मी, का नाही येणार? इथे मी एक बाळ सांभाळायचं काम करते, त्याच्यानंतरला त्याला आंघोळ वगैरे घातल्यानंतर मी फ्री असते, मी येईन तुमच्याकडे दुपारचं स्वयंपाक करायला. तेव्हा प्रिया म्हणते, हो ठीक आहे, तुम्ही नक्की या, मी तुमची वाट बघते. आणि तिने ॲड्रेस वगैरे पाठवलेला असतो. तेव्हा इथे सविता आता सुभेदारांच्या घरचा ॲड्रेस शोधत येते. अन्नपूर्णा निवासमध्ये त्यांनी एंट्री घेतलेली असते. त्यानंतर इथे सगळेजण म्हणत असतात की या कोण आहेत? तेव्हा प्रिया म्हणते की विमलताईंची तब्येत ठीक नाही आहे ना, तोपर्यंत या आपल्याकडे स्वयंपाक करायला येतील. मीच त्यांना बोलावले, त्यांनासुद्धा कामाची गरज होती आणि मी बनवलेला स्वयंपाक तुम्ही कुणी व्यवस्थित खाल्ला नाही ना, मग आता सायलीसुद्धा बिझी असते, म्हणून मी यांना आपल्या इथे काही दिवसांसाठी स्वयंपाकासाठी घेऊन आले. पूर्णाजी असू दे ना गं, तेवढीच त्यांनासुद्धा मदत होईल. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की ठीक आहे. सायलीला ही गोष्ट कळते. तेव्हा सायली म्हणत असते, काय गं प्रिया, त्यांना तू कामाला घेऊन आलीस ठीक आहे, त्यांनासुद्धा पैसे मिळतील, काही हरकत नाही, पण तुला 8 दिवस फक्त दुपारचं स्वयंपाक करायचं होतं. एरवी तर तू काहीच करत नाही, पण आपल्या घरातल्या लोकांसाठी काहीतरी बनवण्याची संधी मिळाली होती, पण तीसुद्धा तू गमावलीस. ते सुद्धा तुला जमलं नाही का गं? थोडं बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलंस आणि जरा स्वयंपाक वगैरे बनवायला शिकलीस ना, तर स्वतःसाठी काहीतरी बनवशील, म्हणजे सारखं सारखं तुला बाहेरून ऑर्डर करावं लागणार नाही. ते पदार्थ आपण घरीसुद्धा बनवू शकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सविता ठरल्याप्रमाणे दुपारी स्वयंपाकाला आलेली असते.
त्यानंतर ती किचन बघते, कुठे काय वस्तू ठेवलेल्या आहेत हे कल्पना सविताला व्यवस्थित दाखवते. स्वयंपाक काय करायचा आहे, काय बनवायचं आहे हे सुद्धा आता सांगितलं जातं. तेव्हा सविता स्वयंपाक करत असताना तिथे मधुभाऊ येतात. मधुभाऊ बघतात तर काय, सविताला बघितल्यानंतर त्यांना इथे 22 वर्षांपूर्वीची ती सविता आठवते, जी इथे आता प्रियाला घेऊन त्यांच्या आश्रमामध्ये आलेली असते. तेव्हा इथे सविता जेव्हा मधुभाऊंना बघते तेव्हा ती मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ तुम्ही इथे. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात, अहो ताई तुम्ही इथे काय करताय. ती म्हणते की मी इथे स्वयंपाकाला आली आहे. पण मधुभाऊ, अहो काही वर्षांपूर्वी मी माझी मुलगी तुमच्याकडे सोपवली होती, ती कशी आहे आता. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, तुम्ही तर म्हणाला होतात की ती तुमची मुलगी नाही आहे, तुम्ही सांभाळत होता तिला आणि आता तुम्ही म्हणताय की ती तुमची मुलगी आहे. तेव्हा सविता म्हणते, माफ करा भाऊ, पण ती माझीच मुलगी होती. नवऱ्याने मला सोडलेली. अहो मीच वणवण इकडे तिकडे फिरत होते, माझ्या मुलीचे हाल होतील म्हणून मी तुमच्याकडे तिला सोडलं होतं. ती माझीच मुलगी आहे, मीच तिला जन्म दिलाय, असं सविता आता मधुभाऊंना सांगते. तेव्हा मधुभाऊंना खूप मोठा धक्का बसतो. ते म्हणत असतात की या तर माझ्याकडे आल्या होत्या, प्रियाला तर याच घेऊन आल्या होत्या आणि जर या प्रियाच्या आई आहेत तर मग रविराज आणि प्रतिमाताई हे दोघेजण प्रियाचे आईवडील कसे काय असू शकतात. तेव्हा प्रेक्षकांनो काहीतरी गोंधळ नक्कीच आहे. प्रियाचा खोटारडेपणा मधुभाऊंना बरोबर माहिती असतो. तेव्हा इथे आता मधुभाऊंनी ओळखलेलं असतं की सविताताई ह्या प्रियाची आई आहेत आणि प्रियाच त्यांना या घरामध्ये मोलकरीण म्हणून घेऊन आली आहे. त्याच्यामुळे इथे हे सत्य आता मधुभाऊंना सायली अर्जुनला सांगायचं असतं. तेव्हा मधुभाऊ सायली अर्जुनला रूममध्ये बोलावतात आणि म्हणत असतात की साऊबाळा, मला तुम्हाला प्रियाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आपल्या इथे ज्या बाई आता प्रिया कामाला घेऊन आले ना, त्या कोण आहेत तुम्हाला माहिती नाही. त्याच प्रियाची आई आहेत. तर प्रियाला 22 वर्षांपूर्वी माझ्याकडे जी बाई घेऊन आली होती ना, त्या सविता ताईच होत्या. त्यांना मी ओळखलं आणि त्यांनीसुद्धा मला ओळखलं. त्या प्रियाची विचारपूस करत होत्या आणि म्हणाल्या की माझी मुलगी कशी आहे. मी म्हणालो तुम्ही तर तिचा सांभाळ केला आहे ना फक्त, तुम्ही आईवडील तर नाही. तेव्हा ती म्हणाली की नाही, मीच तिची सख्खी आई आहे. माझ्या नवऱ्याने मला सोडलं होतं, माझ्या मुलीची इथे दमछाक व्हायला नको, तिची वणवण व्हायला नको म्हणून मी तुमच्याकडे तिला सोडलं होतं. तेव्हा इथे जर आता सविताताई प्रियाची आई असेल तर मग रविराज सर आणि इथे प्रतिमाताई हे दोघेजण तिचे आई वडील कसे काय असू शकतात, असा प्रश्न मधुभाऊंना पडलेला असतो. त्यामुळे इथे आता प्रियाच्या आईचा खुलासा मधुभाऊंनी सायली अर्जुनजवळ करत खूप मोठा धमाका केलेला असतो. आणि इथे अर्जुन आणि सायली यांच्यासमोर सत्य आलेलं असतं की प्रिया ही रविराज काका आणि प्रतिमा यांची मुलगी नाही आहे. याचा अर्थ ती तन्वीच नाही आहे. हे आता सत्य अर्जुनला आणि सायलीला मधुभाऊंकडून कळलेलं असतं. त्यामुळे इथे प्रियाचा पर्दाफाश हा झालेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे घरातल्या कामातून आता तिची सुटका व्हावी म्हणून प्रियाने सविताला आणत इथे आता स्वतःच्याच पायावरती धोंडा पाडून घेतलेला असतो. नियतीने प्रियाला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा द्यायला सुद्धा आता सुरुवात केलेली असते.